सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर राजकीय वातावरण चांगले तापले असताना भाजपच्या 4 सभापती निवडीनंतर राष्ट्रवादीतून झालेल्या फुटीनंतर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत भाजपला थेट इशारा दिला आहे. पाटील म्हणाले, राजकारणात आमचे सदस्य फोडण्याची सुरुवात त्यांनी केली आहे, पण शेवट आम्ही करणार. आम्ही काल राजकारणात आलो नाही. आमच्या 50 वर्षाच्या पिढ्या या राजकारणात काम करत आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सभागृहात प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेख करत कराडमध्ये सर्वपक्षीय निषेध नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले. संदीप मांडवे आणि अनिल देसाई यांच्यावर झालेल्या न्यायाविरोधात कोर्टात गेल्याचे सांगत कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे हा आमचा विजय असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. एवढा शेवट नसतो. सभापती निवडून शेवट 5 वर्ष कालावधी ना जिल्हा परिषदचा, का संपलाच नाही ना. सभापती निवडी झाले म्हणजे जिल्हा परिषदच्या राजकारणाचा कालावधी संपला असं नाही. तर 5 वर्षाचे महिला बी अजून झालेल्या नाही. आगे आगे देखू पुला खालनं अजून बरंच पाणी. आता सुरुवात झाली. पण याचा हिशेब चुकता होणार. आम्ही जे बोलतो ते करून दाखवू. ठीक आहे. कामेश कांबळे, लता करणे असतील किंवा विराज शिंदे असतील, हे सगळे भाजपच्या मंत्र्यांच्या एकदम जवळचे होते. म्हणजे उमेदवाराची निवड करताना काही चुकी झाली, काही चुकी झाली. राष्ट्रवादीचा विषय कसा आहे, आम्ही काय जोर जबरदस्ती कुणाला उमेदवारी दिली का? त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला, मुलाखती दिल्या, अधिकृतपणानं त्यांच्या मुलाखती आम्ही घेऊन त्यांची उमेदवारी अंतिम केली. आणि आता ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये ज्यांनी भूमिका घेतली त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे. आमदार महेश शिंदेच्या बाबतीत काय? या संदर्भामध्ये 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार महेश शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 2 सन्मान्य सदस्यांना आपण AB फॉर्म दिलेले होते त्याचा विस्तृत अहवाल पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये विशेषतः मान्य नेते मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्याकडे माझा गोपनीय अहवाल मी सादर केलेला आहे. आता या संदर्भातला निर्णय मध्यवर्ती समिती, आमची शिस्तपालन समिती जी आहे पक्षाची, त्या मध्यवर्ती शिस्तपालन समितीची बैठक होईल. त्या अहवालावरती चर्चा होईल आणि नियमाप्रमाणे ज्या त्याला स्टेप्स आहेत त्यानुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीमधनं या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. संपवायचं नाही ना प्रश्न कोणाची? आपल्या जिल्ह्यातून जातंय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.